बाहेर दरवाजा बाहेर बसते थोडं 15 मिनिटांमध्ये थोडं 15 मिनिट फक्त जास्त नाही दिलं पनिशमेंट 15 मिनिटाची थोडं मन शांत होतं. काली कॅल्शियम स्कॅन्डियम टिटॅनम व्हॅनेडियम क्रोमियम मॅग्नम फेरम कोबाल्ट निकोलम क्युप्रम जिंकम गॅलियम आर्सेनिक अँड सेलेनियम अँड ब्रोमियम अँड खूप मोठा ग्रुप आहे रोको आणि हा सगळा ग्रुप 35 48 मध्ये कशासाठी स्पेशली फॉर पीसीओडी केस मध्ये यूज करताना माइंड मध्ये घेतला. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम फेरम आर्सेनिकम सेलेनियम ब्रोमियम काली कॅल्शियम जास्त यूज होतं. ह्या पीसीओडी पर्टिक्युलरली इन्फर्टिलिटीसाठी काल जो रोग बघितला आपण सेकंड अँड थर्ड तो अर्ली एज मध्ये बघितला आपण जिथं हर्सिटिझम मेन रोग एक सांगितलं तुम्हाला कोणतं माइंड अगली एकदम स्टार्टिंग सांगितली होती क्रिएटिव्हिटी त्यानंतर डिसफिगर्ड अलगी हर्सिटिझम सारखे सिम्पटम्स आणि पुढे तेच पेशंट पुढे ॲडव्हान्स होऊन येतात. कॉम्प्लिकेशन मध्ये खूप काही सापडतं. त्या कॉम्प्लिकेशन मध्ये सगळ्यात मेन कॉम्प्लिकेशन इन्फर्टिलिटी. म्हणजे जेवढे काही काली कॅल्शियम वाले येतात ना सुरुवात चांगली असते सुरुवातीला काहीच प्रॉब्लेम नाही पण कॉम्प्लिकेशन घेऊन आले की हे सगळ्यात हार्ड होतात. आणि काल सांगितलं मी मॅग्नेशियम ग्रुपच्या मध्ये सगळ्यात कॉमन थिंग त्याची काय सगळ्यात मेन कीवर्ड्स मेन फिलिंग सिक्युरिटी अँड टास्क ॲडिंग मास और स्ट्रेंथ अँड स्टॅबिलिटी अँड solidity. Security here is a term of money, relationship, house, job and health. आणि पीसीओडी असल्यामुळे त्यामध्ये हे पाचही पॉइंट आहेत. एखादी लेडीज पहिली फर्स्ट बेबी झालेला आहे आणि सेकंड बेबी मध्ये तिला पीसीओडीचा त्रास देतोय त्याच्यामध्ये सिक्युरिटी हा शब्द येणारच. म्हणजे सिक्युरिटी तुम्हाला शोधून काढायचे आहे. इट इज रिलेटेड विथ द हेल्थ विथ जॉब विथ हाऊस विथ रिलेशनशिप विथ मनी. बघा मी एक केस फक्त तुम्हाला ह्या शब्दाबद्दल सांगतोय. अशा मल्टिपल केसेस आहेत. म्हणजे लेडीज मध्ये जर फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर काही युटेराइन प्रॉब्लेम आला असेल ना आणि मला ह्या रो मध्ये सिलेक्शन करायचं असेल आणि प्रॉब्लेम मनी रिलेशन हाऊस जॉब आणि हेल्थ रिलेटेड सापडला की माझं फर्स्ट सेकंड थर्ड रो येणारच नाही. फोर्थ रो मध्येच मेडिसिन येईल. काली मॅग्नेशियम तुम्ही आर्सेनिक म्हणजे नॅट्रम अर्स राहू शकते काली अर्स राहू शकते. पहिला फर्स्ट रो सेकंड रो मिक्स करून है ना नॅट्रम फ्लोरिक पण राहू शकते. मी काल सांगितलं तुम्हाला कोणती मेडिसिन येऊ शकते. पण सिक्युरिटी हा फर्स्ट पॉईंट रिलेटेड विथ द मनी रिलेशनशिप हाऊस जॉब अँड हेल्थ. पहिल्या रोसाठी हा विचार केला सिक्युरिटी तर तिथं काहीच नाही.
त्याला फक्त अस्तित्व आय एम अटॅच विथ ऑर अनअटॅच विथ इतकंच पार्ट आहे. सेकंड फिलिंग कशासाठी आहे? एक्झिस्टन्स. The feeling is I know who I am. Identity for row 3. But now I need safety and security for row 4. बदललं. वय वाढलं, अनुभव वाढला, मी कोण आहे ह्याच्यापेक्षा आता जास्त नीड आहे की मी कसा राहू शकतो आणि किती सिक्युअर करू शकतो लाईफ. एम बदललं तुमचं. म्हणजे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं तर 4 वर्ष पासिंग होतं, एवढंच एम होतं. आता मी डॉक्टर झाले तर डॉक्टरचा रोल काय, डॉक्टरची सिक्युरिटी, त्या डॉक्टरची सेफ्टी आता तुम्हाला स्वतःला लागेल. म्हणजे वर्क, इट इज रिलेटेड विथ वर्क. म्हणजे मी म्हणतो नाही, 5ही गोष्ट वर्कच्या रिलेटेड आहे. 5ही गोष्ट वर्कच्या रिलेटेड. तर ये बघते लक्षात ठेवतो. 15 मिनिटं दिले पण आता नंतर जास्त नसतं ना. Row 4 represent the development of one security and adding a mass, strength, gives one stability, solidity and ability to defend and safeguard oneself 100%ly. And the issue in this stage is doing the routine day-to-day work, daily task or job. During the group is magnesium silicata, mag sulf, है ना. म्हणजे नॉर्मल मॅगमूर मॅग काप सोडून बाकी सगळे मॅग्नेशियम इथे येतात कॉम्बिनेशन. त्यांना दोन्ही प्रश्न एकदाच असतात. त्यांना असं वाटतं की मी इंजिनिअरिंग झालो आणि मी आता हे जॉब कसा करतो. वडिलांनी डॉक्टर बनवले आणि म्हणतात की मेडिकलवर जाऊन थोडंसं 2 तास देत चल, त्याचा बिझनेस आहे. त्याच्यामुळे ह्यांचा वाद. कशामुळे वाद? ते माझं काम नाही. सिंपल आहे, थिंकिंग फार सिंपल आहे. सिक्युरिटी आणि सेफ्टी माइंड मध्ये कुठेतरी आहे की आता मी डॉक्टर आहे तर मी हे काम कसं करू. चहा बनवायला सांगतात मला, डॉक्टर कशासाठी केलं. डे टू डे वर्क, डेली टास्क और जॉब. बघून घ्या, परत एकदा रिपीट करतो मी किती रो 4 इम्पॉर्टंट आहे डे टू डे. आणि आता प्रॉब्लेम सध्या इथंच आहे. मग ह्या मेडिसिन जास्त डिस्क्रिप्शन मध्ये असतात. इमोशन वाला वेगळा ग्रुप आहे, मी तुम्हाला कधी सांगेल म्हणजे. आणि कसं ओळखायचं हे फार सोपं आहे. रो 4 सगळ्यात रिच आहे. रो 5 मध्ये आपण सध्या नाही. फार मोजके लोक त्याच्यामध्ये सापडतात आपल्या एरियात. चला चला, हे सध्या थोडस ज्यांना कंट्री सोडून जायचं आहे असे लोक रो 5 मध्ये आहेत की इथूनच ते पूर्णपणे एलिमेंट्स घेऊन जातील. पण कोणते हार्ट रिलेटेड, पेल्विक रिलेटेड, ओके, ब्रेनच्या थोडंसं पिनल ग्लँड रिलेटेड, डोपामाइन रिलेटेड, इथूनच ते घेऊन जातील. नंतर सेकंड टाइम द्यायचं ते घेऊन येतील सगळे काहीतरी वापस. आतापर्यंत मी जेवढे दुबई, सौदी अरेबियाचे पेशंट बघतो तर मला त्याच गोष्टी सापडतात की जे त्यांना नको आहे त्या गोष्टी. हॅपीनेस फक्त शो साठी आहे, राईट. म्हणून फॉरेनर हॅपीनेस एकदम शो. आणि ते शो कुठेतरी पीसीओडीला कारणीभूत आहे. तुम्हाला सांगितलं क्रिएशन नंतर अल्गी, आणि अल्गी नंतर फक्त आणि फक्त ग्लॅमरस लॉस, शो पीस सारखं यूज करायचं स्वतः. हा सिम्पली दाखवतो. म्हणजे मी भरपूर सारे मुली बघितले की जे 7 वर्ष 8 वर्ष जॉब करून स्वित्झर्लंडला आलेले आहेत. त्यांना इतका सिव्हिअर पीसीओडी विथ कॉम्प्लिकेशन सांगताच होईल नाही. म्हणजे ओबेसिटी, ट्रिमंडस मार्क, सिंकोप कधी पण येतो. आणि आधीच मी सांगत असतो मी ज्यांचे फुलावर नाव आहे त्यांनी थोडंसं सांभाळून राहायचं स्वतःला. पर्टिक्युलरली त्या बॅच मध्ये असलेले प्राजक्ता, जिनके नाम फ्लावर्स के ऊपर है, उनके लिए
थोड़ा डेंजर नहीं, लेकिन हाँ सिक्योर है, वो एक्ट होने वाला है। कैसे एक्ट होगा वो आप खुद अभी देखो, एक बार कंपेरेटिव रेड कर देंगे इसका, फिर आपको याद रह जाएगा कि हाँ पीसीओडी के अंदर क्या कब और किसको पहले किसको लेने का और सेकंड किसको लेने का। In order to understand the issue of having security and adding mass of or solidity in this row, let us understand the sixth row with example of formation of vertical party. In the first stage, there is nothing. Formation of vertical party is just at level thought. A person just get an idea of his mind, and this correspond to row 1, conception and existence. ये सब के अंदर है। एक अगर काम भी करने का रहा ना तो फर्स्ट कंसेप्शन एंड कंसिस्टेंस, सॉरी एग्जिस्टेंस, राइट। आगे दिस देन ग्रेजुअली पीपल स्टार्ट accumulating within the group, it start accumulating mass within itself, and this is the row 2. Accumulating mass within is akin to the development of fetus and the fetal life. सेकंड ये है कि पहले सोचना, सोच के फिर उसको इम्प्लांट करना, इम्प्लांट करके फिर later as a party establish further, it gets a name and identity, फिर वो ग्रुप को नाम देना। सिर्फ अगर एक आर्मी भी रहा तो आर्मी के लिए समझो कुछ एक आधा टारगेट अचीव करने का रहा तो वो पहले क्या करेंगे, फर्स्ट उनके अंदर क्या आ जाएगा, कंसेप्शन, उसके लिए जो भी एग्जिस्टेंस है वो लाएंगे, उसके बाद चॉइस करेंगे, चॉइस के बाद वो पूरी टीम को एक नाम दे देंगे कि हाँ टाइगर ग्रुप ये काम करेगा, और उसके लिए फिर आगे। तो डेली लाइफ में अपन ये यूज कर रहे हैं, तो अपने बॉडी के एलिमेंट्स यूज कर रहे हैं, ये सब मिनरल एलिमेंट्स जो डेली यूज होने वाले हैं। और उसको सबसे ज्यादा डिस्टर्ब करने वाला पार्ट में बता देता हूँ। Now the parties establish has a name of an entity and start venturing out and accumulating mass from the outside, and this is row 4. It has to do with accumulating mass from outside. By gathering mass, it increases inner strength, solidity and security. ये आ गया। अब पीसीओडी पहले नहीं थी क्या सर? तो बिल्कुल मैं बोलता ना, अभी भी मैं बहुत बार देखता हूँ बर्थ डेट के साथ कभी कभी इमेजिन करता हूँ कि हाँ इनका बर्थ कौन से साल या 10 इयर्स के बीच में होगा। 90 के पहले कि अभी भी पेशेंट नहीं आए मेरे पास पीसीओडी के कोई, तो मैं ऐसा नहीं बोल सकता कि 90 के पहले लेडीज में बहुत कम, 100% हाँ इतना गेस कर सकता हूँ। 90 के बाद जिनके बर्थ हुए ना उनको ज़्यादा पीसीओडी है, और जो 2000 साल को डिस्कशन करो तो 2000 से लेकर 2010 के अंदर जितने भी है वो सब पीसीओडी के अंदर है, सस्टेनेबल है। लेकिन जो 80 के 90 के बीच के जो भी लेडीज है, उनकी शादी पे हो गए, उनके बच्चे भी है, उनमें पीसीओडी नहीं थी। ये मेरी स्टडी है जो गिफ्ट कर रहा मैं। तो उनको अवेयरनेस ही नहीं था, उन्होंने कुछ मैसेज भी नहीं दिए। मैं बोलता हमेशा कि जो 80, 70 to 90 के बीच में जो 20 साल है ना, 20 साल ऐसे है ना, वो ट्रांसफर कहीं कर नहीं सकते, एनर्जी ट्रांसफर हो नहीं सकती, इतना ब्लॉक हो गया। और सेकंड ब्लॉकेज कब आया? 2020, बड़ा ब्लॉकेज है वो, उसके बाद अभी एनर्जी ट्रांसफर नहीं हो सकती। तो ये बहुत छोटा ग्रुप हो गया आपका 30 साल। मैं बोलता ये 30 साल और पीछे के 20 साल मतलब 50 साल, ये 50 साल इतना इम्पैक्ट करने वाला है आगे 50 साल को। एक दूसरे को मारेंगे नहीं लोग ना, चाकू भी खुले, इतना डैमेज करेंगे एक दूसरे को तो बोल नहीं सकते। और सबसे बड़ा रिलेशन है, हाँ ये रिलेशन है ना। जो कल का सेंटेंस था पुणे का, मैंने बहुत बार बोलता है कि मैं बहन और भाई के रिश्ते बहुत स्ट्रांग है। कल पुणे की न्यूज सुनी,
अब प्रूफ नहीं हुआ फिर भी चलो कि बहन ने सुपारी दे दी भाई की तो अच्छा है, भाई लोग अच्छे हैं. म्हणजे 5 जनरेशन आणलेले फॅमिली ऐकलं ना, 4 नगरसेवक. बघा किती बातम्या देताना किती चांगलं. ते नगरसेवक कोणत्या पक्षाकडून झाले त्या पक्षाला आधी बँड आणलं. माझं म्हणणं असं आहे, त्या पक्षाला आधी बँड आणलं पाहिजे. नगरसेवक कसे झाले म्हणजे कपडे देऊन भांडे विकणारे लोक एवढी मोठी टीम तयार करू शकतात, एवढं मोठं गँग वॉर कडे जाऊ शकतात. तुम्ही विचार करू शकता फर्स्ट रो पासून 6 रो पर्यंत कसे आले. एवढं मोठं साम्राज्य उभं केलं काय तर कपडे देऊन. आम्ही तर डॉक्टर व्हायलो, आम्ही तर डॉक्टर व्हायलो ना. आमच्यावर तेवढे वेळ आली नाही 5 जनरेशन मध्ये कुठं तरी. म्हणून अल्टिमेट आहे थिंकिंग, अल्टिमेट आहे आणि थिंकिंगच सगळं काही आहे. म्हणून थोडस स्वतःला स्टॅब्लिश करा, स्टेबिलिटी जास्त ठेवा. म्हणजे किती जरी उन्हाळा झाला तरी समुद्र सुटून जाईल असं कधी होत नाही. राईट. उन्हाला घाबरायचं काय कारण नाही. तसंच आपल्या बाबतीत आहे की आपल्याला थोडस जरी असं म्हणलं कॉलेजला सुट्टी नाही आणि आम्ही घरी राहिलोच, आम्ही नाही म्हणलं पण आम्ही राहिलोच. थोडस स्वतःला विश्वास ठेवा. इथं आल्यानंतर 2 गोष्टी येतात, एक अभिमान आणि एक ह्याच्या आधीच्या रो मध्ये काय सांगता सांगता राहून गेलो मी की आत्मविश्वास, आणि त्याला हिंदीमध्ये शब्द खूप छान आहे कमेंट. आत्मविश्वास म्हणजे जनरल की हे मी करू शकतो, हा आत्मविश्वास आहे. म्हणजे जगामध्ये मीच करू शकतो हा कमेंट आहे. आणि इथे बोलणारे जास्त लोक सापडतात PCOD, पर्टिक्युलरली मुली. मी सुंदर आहे ठीक आहे, जगामध्ये मीच सुंदर आहे म्हणजे मग ते गेलं काम. मला मराठीतलं खूप छान गाणं अशा टाइम आवडते की मी कशाला ही झाली सगळ्यात बेस्ट फाईल रूममध्ये येण्यासाठी. PCOD कडे येण्यासाठी ह्या गोष्टी इतक्या कारणीभूत आहेत की सांगता सोय नाही. त्याला बदलायला सुद्धा तेवढंच अवघड आहे. अशा ज्या थिंग्स आहेत त्या तुम्ही मेडिसिन द्या, पिरियड रेग्युलर होतील, थोडीशी ऍक्टिव्हिटी पण चांगलं राहील. जेवढं डेप्थ जास्त तेवढं ही प्रोग्नोसिस बॅड होऊन राहील. म्हणून इथं अवघड जातं PCOD ला. हेच पुढच्या टर्म मध्ये येते. म्हणजे पुढची टर्म कशी असते की माझ्या व्यतिरिक्त आणि माझ्या शिवाय हे आलं की अभिमानाची गोष्ट आरंभ करते. हा 6 रो मध्ये ना टिपिकल असा असतो की त्यांनी काहीतरी वर्क करायला ना त्याच्या त्या गोष्टीचा एक प्राऊड तयार होऊन जातो ऑटोमॅटिकली. आणि जो सल्फर सोबत अटॅच होऊन जातो इगो. म्हणजे घरात माझी पहिलीच मुलगी आहे ती आता जॉबला लागली, घरात लाड पाठ होणार, त्यांच्याकडून ते गिफ्ट आहे तुम्हाला, तुमच्यामध्ये ते एक वेगळंच क्रिएशन होऊन जातं. तुम्ही तसं बिहेवियर मध्ये येतं. ते बिहेवियर तुमच्यासाठी कुठेतरी ओव्हेरियन जी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यावरच ऍक्शन द्यावं लागतं. मुलांचं प्राऊड ऑफ संपून जातं. त्यांना जॉब याला मिळालं ना की त्यांचं सगळं नष्ट झालं समजेल. जे मुलं जॉब मध्ये उतरले ते सगळे नष्ट. तिथून पहिले त्यांनी फक्त एकच म्हणायचं की आता पहिल्याचा खाना तयार झाला, बस गोल करत राहायचा. मुलींना तसं नाही. दोघांच्या जॉब मध्ये किती आलं तुम्ही अजून नाही विचार केला, अजून तुम्हाला विचार करायची गरज पण नाही. पण जेव्हा काही केसेस येतात चांगल्या फॅमिलीमध्ये ते म्हणतात सर की असा हा पोरा चेक छोटो पण हे दुरुस्त करून द्या. तेव्हा मला विचार करत नाही की आता प्रॅक्टिसची वेगवेगळीच लेवल आहे आणि ते सोडून द्यायचं आपल्याला सगळं काही.
ते करेक्ट करता येत नाही, तेव्हा स्कोराचे आहे समोर. तुमच्या समोर पण हे येणार, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीच्या आधी प्रॉब्लेम घेऊन दिले लोक, ते सुद्धा असं म्हणतील की इतना कम हो गया ना, हमारी लाईफ सेट हो गई. त्यांच्या लाईफचा प्रॉब्लेम तुम्ही सेट करून देणार. हा पहिला सायकोलॉजिकल पॉइंट, डिपेंडन्सी. कोणत्या रोजची आहे? हे असं विसरून जाऊ नका. तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस मध्ये फर्स्ट रो जो आहे तो मिनरल आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी पहिला क्वेश्चन कोणता भेटणार आहे? ताई मिनरलचाच. प्लांट वाले आणि ॲनिमल वाले हे तिथली प्रगती बघूनच एंट्री मारायला लागतात, हे लक्षात ठेवा. मिनरल वालेच असतात हे जवळ आहे, हे थकलेलं आहे, हे गळावट आहे, इथंच बरं आहे, जास्त लांब जाऊन काही फायदा नाही. ते जवळचेच आणि जवळच रस्ता काढणार. सगळं शॉर्टकट जाणारे लोक म्हणजे मिनरल. चला, म्हणून इथं मेटल जे आहेत ना ते पुढे आहेत. पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की एखादी गोष्ट निर्मिती होते ना, तर फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आणि फोर्थ आणि फिफ्थ हे खूप काही सांगून जातात. आणि सिक्स रो आला की मग चांगलं. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता होमपात आहे, की तुमच्या मुलामध्ये ना हे सगळे रो थोडेसे दोन वर्ष आधी आणायचे. त्याला प्रीमॅच्युअर नाही करायचं, त्याला स्टॅब्लिश बनवायचा. जे तुमच्यावर झालेली नाही प्रक्रिया, पण गर्भसंस्कार केंद्रामध्ये हेच 6 रो वापरले जातात. ज्यांनी कधी तिथं जाऊन व्हिजिट केला असेल तर नुसतं असं चर्चा करण्यासाठी. मित्रमंडळी असतात, कोणी टाकलेलं असतं आयुर्वेदिक वगैरे, मित्र जायचं तिथं बघायचं काय कसं कसं ते इम्प्लांट करतात. सेम गोष्ट आहे. हे 6 रो म्हणजे गर्भसंस्कार केंद्र. इथं वाचलं की कळून जाईल. ही तुमच्यामध्ये अजून आलेली गोष्ट नाही, पण आणा. म्हणजे एक्झाम्पल, ultimately comes the time for leadership and power. It has to take up the responsibility of the entire state or country. This corresponds to row. म्हणजे इथं सॉलिडिड्स सगळं झालं, इथं प्रॉब्लेम टेक्टाईल झालं. 5व्या रो साठी प्रॉब्लेम म्हणजे वयाच्या 35 ते 45 मध्ये हे सगळं प्रॉब्लेमॅटिक लाईफ मानलं जातं. मुलांसाठी, मुलींसाठी तर पहिलं जन्मापासूनच ते त्या फील्डमध्ये आहे, हो ना. त्यामुळे त्यांचं काही थोडं प्रॉब्लेमच नाही. आफ्टरवर्ड 5वा रो वाचतो आधी, नंतर 6वा रो आधी वाचलाय. आफ्टरवर्ड द पार्टी स्टार्ट प्रोग्रेसिंग further by doing newer things. Its role expands and now facing deal with problem by analyzing, processing and finally finding solution for it. This correspond to 5 row 5. Okay, तो रो 5 मध्ये प्रॉब्लेम येतो. आणि रो 5 मी नेहमी सांगतो ना की हे लोक आले समोर की फार लवकर आयडेंटिफाय करून घ्यायचं स्वतःला. ओके, कसं फाइंड करायचं बघू. काल 6 रो मी तुम्हाला आता जे सांगितलं, घरामध्ये छोटे मुलं असेल ना, हे रोज लवकर हँडल करायचे. म्हणजे आपल्याकडे नाही, पण जर आपण हरियाणाचे लोक बघितले, थोडेसे बिहारचे लोक बघितले, त्यांच्याकडे मराठवाड्यापेक्षा वर्किंग कॅपॅसिटी फार फास्ट आहे. म्हणजे आपण 6 तास काम करून थकू शकतो, त्यांची कॅपॅसिटी थोडं 8-9 तासापर्यंत जाते वर्किंग कॅपॅसिटी. तेच थोडं मेझोरियम तिकडे बघितलं ना, तिकडे एन्व्हायरमेंटमुळे त्यांची कॅपॅसिटी ना जास्त हाय ना लो, फार संकलित म्हणजे एकदम शॉर्ट पिरियडसाठी आहे. आणि थोडं खाली बघितलं म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा खाली, तिकडे वर्किंग कॅपॅसिटी फास्ट नाही. ओके, पण ते मेंटल ॲबिलिटी फार फास्ट होते. त्यांना मेंटली ना कसलंही वर्क रात्री 9 पर्यंत नाही, रात्री 10, 12, 1 पर्यंत चालतं. म्हणून आपला महाराष्ट्र है ना बरा नाही, खूप मागे पडणार नाही. आपण फार स्लोली प्रोग्रेस करायलो.
ते एका स्टेजवरून पोहोचलेले आहे. मला जसं विचारलं की सर आता रो 6 मध्ये कोण आहे? गुजरात आहे. आज त्यांच्याकडे लिडरशिप नावाचे ना सगळ्या गोष्टी तर प्रेझेंट आहे. इथून पुढे अजून नाही समजा जनरेशन मध्ये तिथलेच पंतप्रधान जास्त आहेत. तर ते रो पोहोचलाय तिथं ते लोक आहेत मेटल, तिथं ते लोक आहेत म्हणून ते लिडरशिप करू शकतात. बघा मी काय सांगतोय ना, अभ्यास तर आहेच आहे, पण अभ्यासापेक्षा एक वर तुम्हाला सांगतो की एखादा पेशंट बघताना कळून जातंय की घरामध्ये नेमकं कुठं तो सिच्युएटेड आहे आणि कुठल्या स्टेट मध्ये असं होतं. उद्या जाऊन चुकून जरी आमचं झालं आणि आम्ही दिल्लीला प्रॅक्टिस करायला लागलो, सर तुम्ही तर सगळं मला प्रभारी सर कसे बोलले असं म्हणू नये म्हणून ते सांगायचं ना. कुठे गेले बाबा दुबईमध्ये तिकडे तिकडे वाटून आहे ना, तिकडे लोकांमध्ये काय सापडतात ते असं सापडतात. तुम्हाला हे बघायचं आहे, ही क्रिएटिव्हिटी आहे. म्हणून एखाद्या गावाचं जरी आपण 40 गावाचं जरी म्हणजे 40 घराचं जरी बघितलं, त्या घरामध्ये कोणाकडे लिडरशिप येऊ शकते हे सहज सांगू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आलेत, त्यांनी फेस केलेले आहेत, आता ते पुढच्या जनरेशनकडे चालले. म्हणून असं म्हणतात की आपल्याला 3 जनरेशन झालं की एक जनरेशन बर्बाद करतो. असं वाक्य फेमस आहे आपल्याला. ते उलट सांगायचं. त्या प्रॉब्लेमला फेसिंग करण्यासाठी ते जनरेशन वीक पडून जात आहे आणि पुढे न्यू क्रिएशन करून जात आहे. एक न्यू झोन मध्ये त्या घराला त्या फॅमिलीला घेऊन जात. एक फॅमिली खूप कमवते, दुसरी फॅमिली फक्त त्याच्यावर जगते, तिसरी फॅमिली मग स्ट्रगल करावं लागतं आणि चौथ्या फॅमिलीला एकदम सुपर त्याच्यापेक्षा वर पोहोचून देतं. हे चाललेला रूल आहे परिवर्तन. हेच ते आहे. प्रत्येक घरामध्ये ही सिस्टीम चालू आहे. हीच नाही, प्लांटची सुद्धा अशीच चालू आहे, अॅनिमल सुद्धा असेच चालू आहे. म्हणून डायनोसॉर बघायला मिळत नाही. इव्होल्यूशन हेच आपल्या बॉडीचं सगळ्यात इम्पॉर्टंट सोल्युशन आहे. आणि ते प्रत्येक माणूस आहे म्हणून एक इथं प्रत्येक तुम्ही एक युनिव्हर्सल आहात असं म्हणलं जातं स्पिरिच्युअलिटीला. तुम्ही स्वतः एक युनिव्हर्सल आहात. तुमच्यामध्ये सगळं काय, तुमचा एक चंद्र, तुमचा एक सूर्य, तुमचाच एक सगळं सगळं तुम्ही एक युनिव्हर्सल आहात. म्हणून ते रावणाचं वाक्य अहम ब्रह्मा. म्हणजे हे सोल्युशन आहे. तुम्ही पुढे आलेला एक पेशंट आहे आणि त्या पेशंट तुम्ही अनालिसिस करताना ते फार सुपरफिशियली आहेत लोक. एक होमपॅथ पुढे जर बसला होमपॅथ तर मग त्याला काहीच हरकत नाही त्याची लाईफ थोडी एक्सप्लेन करायला. तुमच्यामध्ये ती स्टॅबिलिटी आणण्यासाठी तुम्हाला फार स्वतःला सुव्यवस्थित ठेवणं जरुरी आहे. तुम्ही मुंबई डॉक्टर बनवायचा, तुम्ही आलात MBBS ला जाता पण थीम थोडी वेगळी आहे. कुठतरी निसर्गाला वाटलंच की लोक सॉफ्ट माइंडेड आहेत, लवकर शांत राहू शकतात, स्वतः लवकर शांत करू शकतात. ॲलोपॅथीमध्ये शांत राहत नाही. फार मोजके डॉक्टर ॲलोपॅथीमध्ये शांत झालेले त्यांना जे काळ आहे लाईफ. त्या डॉक्टरचे नाव सुद्धा बघा, त्यांनी लिहिलेले पुस्तक इतके सुंदर आहेत. म्हणजे ॲलोपॅथीवाल्यांनी जेवढ्या डॉक्टरने लिहिलेले पुस्तक आहेत ते सगळे वाचा. नीतू मांडेचं पुस्तक 100% वाचा सगळ्यांनी. डॉक्टर काय फेस करू शकतो आणि तो कसा स्वतःला शांत राहू शकतो, खूप छान छान गोष्टी आहेत. सर तुम्ही कधी लिहिणार आहेत असं कोणाच्या मनात येऊ म्हणजे सर तुम्ही पण लिहा सर एक. लिहू काय करू. This process of accumulating mass from the outside is the most important theme in row 4. म्हणून सगळ्यात कॉम्प्लिकेटेड जो रो आहे जिथे PCOD अडकलेली आहे इन द ह्युमन बीइंग, द डेव्हलपमेंट ऑफ सिक्युरिटी, मास अँड स्ट्रेंथ. PC is development of physical strength, development of bone muscle, development of finance, having money, insurance, health, job, relation, security, house, insurance, safety and बस. इथून पुढे लक्षात ठेवा PCOD ला काय विचारायचं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की काय चाललं हे आधी समजून घ्या. काय त्रास आहे ह्याच्यापेक्षा चांगल्या झाल्यानंतर सध्या कशी परिस्थिती हे समजून घ्या. ती सेकंड म्हणजे
कुठेतरी इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे, ओके, हां, तर मग प्रॉब्लेम कुठं असू शकतो हे तुम्हाला इथं कळायला पाहिजे रो मध्ये, आणि तो रो आधी कन्फर्म करायचा. आणि बघा त्याच्यानंतर प्लांट पीसीओडी साठी सांगेल ना, फार सोपं आहे. प्लांट मध्ये फार मोजक्या मेडिसिन आहे की ती पॅथॉलॉजी क्रिएट करू शकतो, आणि ॲनिमल तर त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणून सगळ्यात मोठा ग्रुप तुम्हाला काढण्यासाठी पीसीओडी मध्ये आहे ते मिनरल्स. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण येणार, 2 रो. मी आता सांगितलं सर, मॅक्स सिलिकाटा, बराटा आयो, ओके. म्हणजे अजून सुद्धा थीम तीच आहे की मी चाइल्डिश आहे तर मला रेस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली. म्हणजे माझी अजून काहीच रुटीन, मी अजून रुटीन मध्येच आलो नाही, ओके. तरी आतापासूनच हे मला म्हणतात की तू ह्या घरची राणी आहेस, घ्या. आता तर बराटा आहे, पण त्या बराट्या पुढे काय लावले हेच कळणार नाही. म्हणजे इतकं कन्फ्लिक्ट पीसीओडी मध्ये होतं, माणूस कन्फ्युज्ड असतात ते लोक. तुम्हाला कळतच नाही मग की सर कोणतं सिम्पटम घ्यायचं. हार्सोटिझम पण आहे, वजन पण वाढायलंय, पिरियड 4-4 महिने नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? बॉडीवर किंवा बॉडी नाही, फार डेप्थ आहे. पीसीओडीला असं समजूच नका. आणि ॲलोपॅथी बाहेर काहीच नाही आन्सर. किती जरी त्यांनी पिल्स देऊन पूर्ण वर्षभर जर रेग्युलेट होतो म्हणलं तर त्याच्यानंतर किडनी, बोन हे काही राहील का? चला आता मी तुम्हाला सांगतो, हार्मोन थेरपी नंतर ह्याच्यातली एक तरी गोष्ट राहील का? सगळ्यात जास्त हार्मोन डॅमेज कशाला करतात? म्हणजे हार्मोन म्हणजे काय आलं ना, एंडोक्राइन पिल्स जे तुम्ही घेता, फर्स्ट तुमची काय लॉस होऊन जाईल त्यामध्ये? फिजिकल स्ट्रेन, त्याच्यानंतर ऑस्टिओपोरोसिस, त्याच्यानंतर तुम्ही पैसे देऊ ह्यांना तुमचं फायनान्स कमी होऊन जाईल. म्हणजे सगळ्या गोष्टी त्या एका ट्रीटमेंटमुळे लॉस होऊन जातात. बस हेच समजा प्रूव्हिंग तुम्ही हार्मोनची. म्हणून हे डेप्थ आहे. म्हणून जे आहे त्या समाधान राहायचं नाही. समाधान राहायचं नाही अर्थ काय? असमाधी नाही. जस्ट रो फर्स्ट असला पाहिजे, रो सेकंड असला पाहिजे थिंकिंग साठी, रो थर्ड कडे यायला पाहिजे. हे टप्पे आहेत लाईफचे. म्हणजे असं म्हणत असेल, so the question is their mind, how much mass, money, health, job do I have, right? Second number, how much mass am I lacking or losing, and third, how stable or solid I am to protect and defend myself. बरोबर आहे. यासाठी मुन्नाबाई मधला तो डायलॉग सुद्धा चांगला. तो म्हणतो की तो तुम्हाला मागच्या बॅचला व्हिडिओ दाखवला होता मी खास. फर्स्ट इयरला नेहमीच दाखवत असतो की ना मी कधी सिगरेट पिली, दारू पिली तरी मला कॅन्सर. आणि तो तेव्हा विचारतो की माझ्याकडे किती वेळ आहे, माझ्याकडे काय लॉस करायला आहे आणि माझ्याकडं डिफेंड करायला काय आहे. तिन्ही प्रश्न तो डॉक्टरला विचारतो. हो का? पिक्चर लिहिताना त्यांनी विचार केला का असं? हे डायलॉग होमपॅथिक मध्ये आहे. होमपॅथिक स्टुडंटला कामाला येते नाही. त्या स्टेज मध्ये गेल्यानंतर तोच प्रश्न पडतो, दुसरा प्रश्नच पडत नाही. माइंड तिथंच ऍक्वायर्ड होतं. जोपर्यंत तुम्ही खड्ड्यात पडणार नाही तोपर्यंत त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा मार्ग तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला कोणी म्हणलं खड्ड्यात पडत कसं काढायचं? सरळ आहे, हात द्यायचा आणि काढायचं. पण जेव्हा स्वतः खड्ड्यात पडलं की बोलते की हात देणारे कोणीच नाही, मग कसं काढायचं? तेव्हा हे प्रश्न आहे. तिथं ते माइंड जातेच आणि तिथं ते स्वतःच मग सेल्फ होऊन. म्हणून सांगत असतो की माइंड एक लेवल क्रॉस करत दुसऱ्या लेवलकडे जात आहे. सेम बॉडी त्याच लेवलनी पुढे पुढे अपग्रेड होत जाते. बरोबर आहे. तुम्हाला डिफेंड करता आलं पाहिजे. तुम्हाला कळायला पाहिजे की आता माझ्याकडे काय कोणते मिनरल्स रिच आहेत आणि मी त्याचा कसा यूज करतो. तुमचं योग्य वेळी योग्य करणं हे ते आहे, जे गोष्टी आहेत ना ते ह्याच्यावर डिपेंड आहे. तुमच्या बॉडीमध्ये ते रिच असतात त्यावेळेस तुम्ही लिडरशिप घेताना. तसंच तुमचं डाएट व्हायला पाहिजे. आलंच नाही नाही खूप काम करायचं आहे आणि आम्ही 30 दिवस उपवास करणार आहे, मग ठीक आहे, लवकरच वर जाण्याची इच्छा आहे ना. काहीतरी नगल सांगलेली इच्छा आहे ती.
आपण ओळखून घ्यायचं. अभ्यास आहे, तुमची एनर्जी लेवल आहे, त्याला मेंटेन ठेवणं तुमचं काम आहे, दुसऱ्याचं काम नाही. ओके, म्हणजे आपण तिथं मरत जरी असेल, किती इच्छा असून काय पाहिजे, आपली इच्छा किती असून त्याला वाचू शकणार नाही. म्हणून स्वतःची एनर्जी लेवल स्वतः मेंटेन करायला शिका. एनर्जी ही दुसऱ्यावर डिपेंड नसते. लक्षात आलं ना? एनर्जीचा पहिला रूल आहे तो कॅन नॉट बी स्टोर अँड element in the middle have developed the ability to protect and so are successful in. म्हणूनच on the right hand side the feeling is that they losing or have lost their mass and the ability to protect and hence they themselves need for outside. आणि इथं सुरू होऊन जातो खरा इश्यू. आणि हे सगळे आता हेडिंग लिहून घ्या पटापट, हे एक्सप्लेन नाही करणार, वेळ जातो. इंड्युरन्स अँड फटीग. पीसीओडी स्टार्ट अशी राहू शकते. हे जनरल आहे, जनरल सगळ्या पेशंटसाठी आहे. फक्त मी कशासाठी सांगतो तुम्हाला, पीसीओडीच्या पेशंटमध्ये असंच सुरुवात होतं. कारण का मी सांगितलं का फर्स्ट रो पासून 6 रो पर्यंत न्यू लाईफ साठी पहिला सुरू काय पाहिजे, फर्स्ट रो पाहिजे. तशी थिंकिंग पाहिजे क्रिएशन साठी. ती क्रिएशन वाढले की सेकंड रो मध्ये येतील, ते थर्ड रो मध्ये त्याला नाव द्यायला लागतील. जसं 6व्या महिन्यात आपल्या बाळाचं नाव ठेवलं जातं, पहिलं नाव आहे ना. सगळं आपण असंच करतो लाईफ मध्ये आपल्या. दोन गोष्टी एकत्र येतात, एक क्रिएटिव्हिटी होते, तेच न्यू लाईफ आहे. हे असंच होतंय. आणि फिमेल मध्ये हे फार अर्ली होते ऍज कम्पेअर टू मेल. मेल हे फक्त मदरवर डिपेंडेंट राहणार, बाळ असं तर मुली का असं, बाळ असं तर मुली का असं. पण फिमेल मध्ये ते ऑटोमॅटिकली बघू शकतात, आईकडं समाजाकडं फार लवकर बघू शकतो. मुली हा फास्ट सर्व्हायवल, म्हणजे ते फार अडॅप्टेशन फास्ट करून घेतात पूर्ण सराउंडिंग. म्हणून त्यांना हार्मफुल, राईट, रॉंग ह्या गोष्टी मुलांपेक्षा जास्त करतात. पण आजकाल उलट व्हायलंय, चालतं. म्हणजे मुलांना मुलींसारखं राहायला आवडायला चालतं आणि मुलींना मुलांसारखं एकदम चालतं. म्हणून म्हटलं की इथून 50 वर्ष पुढचे कसे राहतात. मी असंच नाही बेस मत, ह्याला हे आहे स्वतःला बघ. म्हणजे विषय मोठा आहे, कारण की बाहेर वातावरण शांत आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. इंड्युरन्स अँड फटीग. लक्षात ठेवा, रेजिस्टन्स अगेन्स्ट प्रेशर फार महत्वाचं आहे. त्याला थोडंसं फर्स्ट वाचून काढा, कळून जाईल. आणि एखादं एक्झाम्पल खाली बघू लगेच. इन रो 4 द पर्सन फील्स from job and family issue and he has to resist it like an armor or shield. The resistance of offer by the way of confirming, opposing, deafening and fighting. बरोबर आहे. म्हणजे असं नाही की बालविवाह हा एक फार मोठा सब्जेक्ट होता काही काळासाठी. तो चुकीचा होता, 100% चुकीचा होता. ओके, पण लेट मॅरेज त्याच्यापेक्षा चुकीचं होऊ शकतंय, हे आज मी सांगतो. त्या वाक्यावरून सांगायला, लेट मॅरेज हे जास्त चुकीचं होऊ शकते ऍज कम्पेअर टू बालविवाह. 100%. पहिलं तो पार्ट वेगळा होता. पहिलीची मॅच्युरिटी पण लेट येत होती, 15-16 वर्षाला ती मॅच्युरिटी येत होती. आजकाल 13-14 मध्ये आपण फिजिओलॉजिकली बघायला. काही काळ तर 10-11 वर्ष पण राहू शकते, काही त्याच्यामध्ये म्हणजे संशय नाही. पण झाली तर कसं फेस करायचं हे आजच्या आईवडिलाला माहित नाही. आजच्या म्हणजे कळलं ना, म्हणजे उद्या होणाऱ्या भविष्य. म्हणजे आज तुम्ही आहेत, तुमच्या मुलाबाळामध्ये जर अर्ली अशी मॅच्युरिटी आली तर तुमच्यासाठी फेसिंग प्रॉब्लेम आहे तो एक. तुम्ही कधीच विचार न करणारा प्रॉब्लेम आहे. लक्षात काय म्हणतोय, अभ्यास आहे, अभ्यासच करायला होतो आपण. पण बघा काय फेस करणार आहे. मी जे तुम्हाला सांगितलं की लेट मॅरेज मध्ये तुमचा ओम बघा, पहिलं काय होत होतं की 17, 18, 19 वर्षाला जरी लग्न झालं तरी चालेल. पण पहिलं कधी कधी मॅच्युअर नाही होताच आधी लग्न डिक्लेअर होऊन जायचे. 14 वर्ष 15 वर्ष पण वेट नाही, 12 वर्ष म्हणजे सासरी जाऊन तिला पिरियड्स यायचे.
असं पहिल्या काळात होतं म्हणून ते बालविवाह म्हणायचे. राईट. त्याच्यावर त्या काळात क्रांती झालं. मी म्हणतो आता लेट मॅरेज मध्ये काय होईल. ज्या दिवशीपासून पिरियड यायला लागले त्या दिवशीपासून मी तुम्हाला मेन्ससाठी डेफिनेशन वाचा सांगितली होती. कोणाची? की त्यांनी सांगितलं की मेन्सेस म्हणजे काय, तर त्या ओव्हमची एक अंतयात्रा आहे. बघा किती चांगलं. हे तुमच्या बॉडीमध्ये डेली दर महिन्याला म्हणजे 12 ती लेडीज समजा पुढचे 10-15 वर्ष जरी त्यांनी लग्न नाही केले तर बघा किती झालं ते. तेवढ्या ओव्हम मध्ये तेवढी डिप्रेशन मध्ये जाणार आहे, तेवढं लेट. दॅट इज द कन्सेप्शन, दॅट इज अ न्यू लाईफ. काय आहे विषय, काय आहे तो बघा. तुम्हाला स्वतः तरी वाटेल जसं आम्ही तर लग्न करायलो 27 वर्षी, अजून आम्हाला 2 वर्ष प्लॅनिंग करायचं. घ्या पहिल्या दिवशीच नाही, जेव्हा ते साखरपुडा झालं ना की त्याला लगेच सांगायचं बघा 2 वर्ष जॉब आहे, मला हे असं आहे, मला एक्झाम आहे, आम्हाला 2 वर्ष काही नको. तर मुलाने काय करावं. नाही झाले असं भरपूर होतंय आणि नंतर येऊन सांगतात की सर आता मूल व्हायला होत नाही. चालले आपल्या इकडे ट्रीटमेंट घे, तिकडे कोल्हापूरला पळ, इकडे आंध्रामध्ये पळ, आयओई कर, काही कर, मुलं होत नाही. कशामुळं? तुमच्या पुढे तुम्ही होमवर्क एक स्टुडंटसाठी क्लिअर असला पाहिजे. जाऊ द्या बाकीचे स्टुडंट नंतर बघू आपण. तो तुमच्यामध्ये आलं ना, तुम्ही एक जण तरी त्याच्यापासून वाचवा. तुमच्या अदर फील्ड मध्ये माहिती सांगा असं करणं चुकीचं आहे. एवढं जरी बोलत ना बस झालं, ते ऐकून जाऊ द्या. है ना, ते नसं केलं अजून फेस करणार तुम्ही प्रॉब्लेम. म्हणजे हा विषय असा सोपा नाही, जसं तुम्ही सांगायला गेलं ना बिलकुल सोपा नाही. तरी मी तुम्हाला प्रयत्न करायलो की बघा काय सांगतंय. द क्वेश्चन इज अबाउट हाऊ मच एक्सटर्नल प्रेशर दे कॅन रेजिस्ट टू डू they have the capacity to do that, and this will depend upon their position in row and the capacity to protect and defense. म्हणून एक्झाम्पल दिलं मी. the remedy on left side म्हणजे आपण जेव्हा periodic table होतो त्याच्या लेफ्ट साइडच्या रेमेडी will shows very low resistance to external pressure as they are very dependent on other for their own protection and security as they fear losing it, and these people use in aspect or surrender easily. What is interesting is the Kalkeria children will exhibit extreme stubbornness and obstinacy only at home, but outside in school they are the best behaved. लाईफ अशी चेंज होते, मुलं अशी चेंज होतात आणि हीच PCODला कारणीभूत होतात. आणि कन्फ्लिक्ट, ह्यालाच म्हणतो आपण कन्फ्लिक्ट. 2 ठिकाणी वेगवेगळे बिहेवियर्स आणि बॉडीमध्ये पण हे चेंजेस बघायला मिळतात. कल्चरल स्ट्रक्चरली बिहेवियर पॅटर्न चेंज आहे दोन्हीकडे. म्हणून पहिलं स्ट्रक्चर पाहून टुवर्ड द मिडल ऑफ द रो ॲज द कॅपॅसिटी टू प्रोटेक्ट इन्क्रीज द रेजिस्टन्स will develop further. Now they are successfully in protecting themselves and others too. म्हणजे घरी पण सेम आणि बाहेर पण सेम वागायला लागतात. त्याच्यामध्ये निकोलस पुढचे सगळे आणि तसे पुढे जाऊन ऍज वी गो टुवर्ड द राईट साइड बघा. म्हणजे मी म्हणतो ना की काही कॉलेजमध्ये मुली होत्या त्या ग्रुपच्या आणि ते खूप आज सक्सेस आहे. मी त्यांची नावं नाही सांगणार पण कुठेपर्यंत पोहोचले हे सांगू शकतो. This resistance to pressure increase more and more because their perception of threat and attack of their security also increase. So does their defense against it. And Equilibrium would find the following themes of delusion of being great, delusion being arrested, fits, clinch, interested in maternal art and karate. म्हणजे स्पोर्ट्स मध्ये नाव कमवतात त्या मुली, है ना, कलेक्टर सारख्या पदावर जातात त्या मुली. ते पर्सनॅलिटीला वगैरे नसतात ना, तिला तिथं हार्डनेस आवडत नाही घरातल्या लोकांचं. ती पण कलेची सोडून थोडंफार लेवलला पोहोचू शकते, पण एकदम जिथं पूर्ण जिल्ह्याला आपल्याला फेस करायचंय ते झाले फिमेल्स. डिफेन्स
त्यांना डिफेन्स जमायला लागतात, त्यांनी इथल्या प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करण्याची ताकद यायला लागते. असे लोक. किरण बेदी. हा किरण बेदी सर. किरण बेदी सारखे. ते टॉम बॉय नाही, ते सेपिया नाही, चोप्रम आहे, मेटल मध्ये गेलेले आहे. इंदिरा गांधी सारखी होते अशी तशी नाही जमते. फक्त आम्हाला असं वाटतंय आम्ही पण असं झाशी की राणी बनावं. हे शिका, मग कळलं. आपण डॉक्टर बनलं तरी खूप जणांना चांगलं करू शकतो. बस आपण डॉक्टर बनायला ना, बस ह्याच्यामध्ये जाता, ह्याच्यामध्ये बिलीफ असं तयार करा ना, ते तुम्हाला ते मिळालंच पाहिजे. होमिओपॅथीमध्ये आहे ज्यांना बघा इमर्जन्सी आहे ते शिकायलाच पाहिजे. जेवढे येते तुम्हाला इमर्जन्सी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तेवढे तुम्ही शिका. पण इथून पुढे ना लोक इमर्जन्सी पेक्षा क्रॉनिकली परेशान राहणार आहेत. तेही जन्मापासूनच म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स, हेरिडिटी डिसऑर्डर्स, फॅमिलियर डिसऑर्डर्स, हायपरलिपिडेमिया सारखे ह्यालाच फेस करणार आहे. तर मी म्हणतो तिथं इमर्जन्सी फार कमी, पण क्रॉनिक साठी जास्त डॉक्टर लागणार आहेत काही दिवसांनी. आणि त्यामध्ये कम्युनिकेबल डिसीज तुम्हाला माहिती आहे लोड किती आहे. हे पूर्ण जर 100 डिसीजचा अभ्यास केला त्यामध्ये 65% लोक कोणत्या अंडरखाली आले, झालं का तुम्हाला केसेस मध्ये डायबिटीज, ऍक्सिडेंट्स हे कम्युनिकेबल मध्ये आलेले. तो सगळा हायपरटेन्शन वगैरे तो काय 8-9 चॅप्टर आहेत ना, 8-9 बिट्स ते सगळे कशामध्ये कम्युनिकेबल आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज या दोन मध्ये स्टोर आहे. मी एकच त्या सांगितलं, दोन्ही एकत्र घेतला, कम्युनिकेबल अँड त्याचा लोड सगळ्यात जास्त आहे डॉक्टर लोकांवर हँडल करण्यासाठी. पण पुढचं प्रॅक्टिसचा फोकस कुठं करायचं आहे हे तुम्ही आजपासून डिसाईड करू शकता जर चांगला अभ्यास करणार आहे. बस तुझं संपून टाकू. फिअर, डेअर रेजिस्टन्स, हे हेडिंग बी वॉच्ड ऑब्झर्व अँड लुक ॲट. कळलं ना, पिसोड मध्ये हे फार फिलिंग आहे ना, त्यांचा हसोडिझम हे दुसऱ्याला दिसतंय, कोणतरी माझ्याकडे बघतंय, हे फिलिंग फार जास्त होऊन जातं. त्या लेवलला पोहोचले की ती लेडीज तशीच बिहेव्हिअर करते टॉप एखाद्या पदावर. आपल्याला कसं वाटायला लागतं, साहजिक आहे. मी पीसीओडी साठी सांगेलो पण सगळ्या गोष्टी ह्या. पुढे कंपॅरिझन विथ सिलिशिया बघून घ्या एक एक्झाम्पल परत एकदा. इन सिलिशिया द फिलिंग पीपल एक्सेप्ट मी टू बिहेव इन अ पर्टिक्युलर वे, आय हॅव टू फुलफिल व्हॉट इम्प्रेशन दे हॅव ऑफ मी. म्हणून स्वतःला बदलणार नाही. मी असं वागलं तरच लोक माझ्यासोबत असं राहतील, म्हणून मी पुढचं चेंज करायला तयार नाही. दॅट इज अ सिलिशिया. आणि इथंच प्रॉब्लेम येतो. मला थोडं इम्प्रोव्हाइज करायचं आहे हे तिला कळत नाही. म्हणजे मी ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं वाढलं की लोक माझ्यापासून दूर होतील किंवा मी काहीतरी वेगळी व्हायला लागेल आणि मला ते जमणार नाही. त्या दोघांच्याच कन्फ्लिक्ट मध्ये सिलिशिया. म्हणून कन्फ्युज सिलिशिया मध्ये कन्फ्युजन हे मार्ग असतं. मी सकाळी उठायचं का इथून कन्फ्युजन आहे, तर झोपण्यापर्यंत कन्फ्युजन. म्हणून सिलिशिया हा प्रॉब्लेमच आहे. सिलिशिया स्टुडंट फील्स that his parents accept him to score good mark in his exam and he score good mark and satisfy his parent. पुढचं वाक्य what a good boy असं म्हणलं की संपलं सिलिशिया. मग त्यांना फक्त शाबासकी पाहिजे पुढे जाण्यासाठी. मग ते दुसऱ्या नावाने हाक सुद्धा मारू देत नाही. एकदा त्यांना जर नाव ठेवलं की त्याच नावाने त्यांना हाक मारायला पाहिजे. मग त्यांना ते चिडवल्यासारखं वाटतं दुसऱ्या नावाने. म्हणून सिलिशिया ऑब्स्टिनेट त्या बाबतीत इतकं आहे. म्हणून मुलं ओळखा. दिस इज हाऊ टू मेक्स अ गुड इम्प्रेशन ऑन देम अँड अचीव व्हॉट इज सी. समजा आता बघा काय होऊन जातं सिलिशियाच्या पार्ट मध्ये, ज्यांना ते बेस्ट जे त्यांना म्हणतात तेच त्यांच्या लाईफ मधून दूर जायला लागले की सिलिशिया तिथं काय व्हायला लागतंय, विकर, पुअर, डिल्युजन्स. आणि ते असं सांगतात ना, एक त्याची कल्क्युलेशन गटामध्ये दिलं की डेड बॉडी लाईक फिलिंग्स, शरीर हे डेड बॉडी सारखं वाटतं. खूप छान केस होती. कारण का तिला जे लोक अप्रिशिएट करतात तेच लाईफ मध्ये नाही. आता माझं जीवन म्हणजे काय, एक डेड बॉडी सारखं का त्यांच्यासोबत राहायचं आहे. पण मला जे लोक ऍक्सेप्ट करत होते, जे काय त्याचं नवरा असू शकतं, मुलं बाळ असू शकतात, त्याच्यापैकी कोणी एक नाही अप्रिशिएट करणार,
किती स्वतःला काय करू शकते तर डेड लाईक पर्सन, हे तिच्यामध्ये फिलिंग आहे. कल्पितमध्ये ड्रीम्स ऑफ डेड बॉडीज, बघ एवढ्या फिलिंग्स आहेत त्या. शिकवताना असं शिकू वाटत नाही, कारण का कुठे टेन्शन घेता, केस गळतात, परत अजून भेटलं की रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी लक्षात ठेवा. पीसीओडी मध्ये ही काय आहे बघून घ्या. काल कोण सांगितलं मला रिस्पॉन्सिबिलिटी? लायकोपोडियमची रिस्पॉन्सिबिलिटी सांगितली, टायर मधली. गिल्ट फिलिंग, कन्सियस क्राइम अँड क्रिमिनल. अजून काय पुढे? डिफरन्स ऑफ गिल्टी फिलिंग रो 4 आणि 6 मध्ये बघा. हे 4 वाल्यांची गिल्टी आहे ना फार आनंददायी असते. म्हणजे कधीतरी तुम्हाला हे वाचून घ्या पॉइंट एवढंच. Guilty is not having accomplished the task assigned to them, feeling of being blamed by others for falling in their duty. आता इथं बघा, guilty is being a failure in the responsibility role of the leader and boss. They blame and reproaches themselves for failure of their duty, and they are responsible for several people, an entire organization, or even the entire. इथं बघा, their responsibility is related to their particular job. If they are error in their duty, they will lose their security. म्हणजे हे दोघं जण बोलताना आहे ना फार क्लिअरली बोलतात तुम्हाला रेस्पॉन्सिबिलिटी बद्दल आणि गिल्टी बद्दल. मग तो गिल्टी फक्त त्याच्या एखाद्या वर्क बद्दलच बोलत असेल ना, तो रो 4 मधला आहे हिरो. पण माझ्या एका चुकीमुळे पूर्ण घर आणि माझ्या रिलेटेड फ्रेंड सर्कल सगळंच काही डॅमेज होणार आहे, तेव्हा रो 6 एक लीडर स्वतःवर ब्लेमिंग करायला, म्हणजे एवढा मोठा तो फरक पडून जातो. म्हणून पहिल्या रो मध्ये काम करताना काही चूक झाली तर माहिती आहे की माझ्या पुरतीच राहणार ही चूक. पण रो 6 पूर्ण फॅमिलीसाठी ही चूक भोगावी लागणार आहे. आणि इथं कोण येतं माहितीये ना, नाव सांगू, एक्झाम्पल देऊ. अशा मुली, लव्ह मॅरेज, अशा मुली घर सोडून काहीतरी रेस्पॉन्सिबिलिटी अशी, दॅट ड्युटी अँड द डॅमेज अँड पीसीओडी अँड इन्फिनिटी. मुलबाळ होत नाही म्हणून वापस तोडलं, डायव्हर्स आलेला आहे, परत वापस रिएंट्री. तुम्ही असं समजून जर केसेस अशाच आहेत, केसेस इथंच अडकलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला क्युअर करायचं ऍज अ होम पॅथ. अरे मला हे कसं क्युअर करणार? तुमच्या ह्याच्यावर. हे कोणत्या बेसवर लिहिलं? ते त्यांच्या बेसवर लिहिलं. बॉडीमध्ये आहेत, आम्ही काय चुका करायचं हे बघा, आणि चुकाचा इफेक्ट कुठं पडू शकतो हे पण बघा, आणि लिडरशिप कुठं नाही भेटत ते पण बघा. म्हणून तुम्हाला सांगतोय सेल्फ डिफेन्स, लास्ट थीम, सेल्फ डिफेन्स. संपलं, इतकं चांगलं करा. हे सगळं डिटेल मध्ये घेऊ शकतो, पण आपण काहीतरी बोलून त्याबद्दल. ज्यांना अभ्यास करायचा कधी पण विचारा, एक रो करा, एक मेडिसिन करा, काही करा, पण त्याच्यामध्ये पडा. मी म्हणतो एखादं क्लिनिकल घेऊन त्याच्यावरचं थेरपॅटिक्स करून, आणि तो थेरपॅटिक्स कोणत्या रो मध्ये आहे हे बसून सुद्धा तुम्ही एक वर्ल्ड टाइप ऑफ क्लिनिक, मी खूप वेळ सांगितलं, ट्रिमर क्लिनिक, कोणतेही क्लिनिक ओपन करा, तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस करू शकता. नो डाऊट. तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे पण आउट ऑफ सिलेबस. बस सगळं इथंच. आज किती वेळ झाला? पुढच्या बाहेर कोणी आले? अटेंडन्स लगे. मी नेहमी म्हणतो असो, कालीची आई खूप डेंजर आहे ना. कालीचं मला हे वाक्य खूप आवडतंय या पुस्तकातलं. घेऊन घ्या. म्हणजे असं नाही मुलांना म्हणत मी की आधी बघून घ्या, ग्रुप शोधून घ्या आणि कालीसोबत लग्न करू नका, असं नाही. त्याला ते जसं आयुष्यामध्ये आलं ना त्याचं भलंच झालंय. वाईफ फील्स विदाउट माय हजबंड व्हॉट विल आय डू.
काली इंडिव्हिज्युअल फील्स विदाउट माय फॅमिली व्हॉट आय डू. इतका फरक आहे. पर्सन टू पर्सन फक्त नॅट्रम मी नेहमी सांगत असतो. हा काली त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे म्हणून मी ग्रीक मध्ये ना त्याचं लेवल तुम्हाला सांगितली. इग्निशिया, हा नायट्रम, हा त्याच्यानंतर ग्राफायटिस आणि त्याच्या पुढे कुठेतरी काली. कारण की एरिया वाढत जातो अटॅचमेंटचा एरिया. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये एखादी गोष्ट घडली तर कालीवर पण इफेक्ट पडला, पण नॅट्रम जर क्लोज असेल तरच इफेक्ट येईल, नसता नाही ना. लक्ष झाले ना. नॅट्रम एलिमेंट फ्रॉम ग्रीफ घेता तुम्ही पण ते क्लोजर मध्येच आहे फक्त. पण फॅमिलीमध्ये कोणी डॅमेज होऊ द्या कालीला इफेक्ट पडतोच. तर तुम्हाला सांगितलं होतं की एलिमेंट्स फ्रॉम डेथ असेल की लगेच नॅट्रम घ्या. तुम्ही बघत नाही की डेप्थ मध्ये अटॅच किती आहे. ते अटॅचमेंट नसेल ना तर नॅट्रमचा एलिमेंट डेट पासून येतच नाही. आली तरी ऍक्यूट लेवलला कुठेतरी, पण तिचं कन्स्ट्रक्शन वर असू शकतं. म्हणून म्हणत असतो की ही फार मेडिसिन जबरदस्त आहे. आणि हे अपोजिट करू शकते बरं का. म्हणजे जी फॅमिली माझी आहे ना तर पूर्ण फॅमिलीला एकदाच टॅग करू शकते. नॅट्रम पूर्ण फॅमिलीला टॅग करतं नाही, ज्यासोबत जमणार नाही त्याच्यासोबत इंडिव्हिज्युअल. मी आधी सांगत असतो नॅट्रमसाठी एक शब्द फार इम्पॉर्टंट आहे, इंडिव्हिज्युअल. एकासाठी तो पूर्ण बर्बाद करू शकतो. इथं फॅमिली आहे, पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली आहे. कधी कधी असं वाटतं की हे सगळ्यात विचित्र लोक आहेत. आहे आता काय करणार. पुढे बघू आपण. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत समजून आणि नीट फरक समजण्यासाठी. उद्या ना दोन्ही एकच घेऊ आपण. पीसीओडी विथ फॅमिली रिलेशन, सॉरी प्लांट रिलेशन आणि पीसीओडी विथ ॲनिमल. आधी प्लांट घेऊ. प्लांट मध्ये एकच ग्रुप आहे आणि फक्त 7 मेडिसिन आहेत. तुम्ही जर सिस्ट फॉर्मेशन असं टाकलं किंवा बॉडीमध्ये कुठेही ट्यूमर ओरिजिन आणि एंडोक्राइन इम्बॅलन्स असं टाकलं तर त्याच्यामध्ये प्लांट फक्त 7 येतात. आणि ते 2 ग्रुप मध्ये डिवाइड झालेले आहेत. पण योगायोगाने एकाच अंडर खाली ते बसतं. पुढे बघू आपण. इथून पुढे प्रॅक्टिस करताना गोल जाईल की फर्स्ट रूल आउट करायचं काय मिनरल, सेकंड रूल आउट प्लांट आणि नंतर पण मी असं तुम्हाला उलट सांगतो. आलेल्या आधी बघून घ्यायचं की ॲनिमल सारखं बिहेवियर आहे का. म्हणजे लवकर मेडिसिन सापडतंय, कमी आहेत ना, पटकन रूल आउट होतात 2-3 क्वेश्चन मध्ये की ॲनिमल ग्रुप मध्ये आहेत का नाही. त्याच्यापेक्षा वरचा प्लांट आणि प्लांट नसेल किंवा मिनरल साठी एकदम सविस्तर केस टेकिंग चालतं. कुठल्या रो मध्ये आहे, कोणता रो कोणाशी अटॅच झालेला आहे का, जुन्या रोचा प्रॉब्लेम थर्ड रोला कसा अफेक्ट करायला आहे, थर्ड रोचा एखादा प्रॉब्लेम फोर्थ रोला अफेक्ट करू शकतो. म्हणजे कारण आता एक्झाम्पल देतो मी. 6 रो पर्यंत वडिलांचा सपोर्ट आहे आणि सेकंड रो मध्ये त्याचे वडील डॅमेज झाले असा एक पेशंट आहे. तुम्ही बघा कोणता प्रॉब्लेम कोणत्या रो साठी कोणता जास्त क्रिएट करू शकतो. त्याला नीड ऑफ फॅमिली आहे, प्रोटेक्शन पाहिजे, त्यावेळेस त्याचे वडील त्याला आहेत, म्हणजे तो सेकंड वाला नंबर क्रिएट करू शकतो. पण ज्याला पूर्ण 6 पर्यंत त्याचे वडील सपोर्टिव्ह मध्ये आहेत तो 6 वाला स्ट्रॉंगेस्ट तुमच्यासाठी बेटर झाला. लक्षात ना. म्हणजे एखाद्याचं वय 60 वर्ष आहे तरी त्याचे 90 वर्षाचे वडील सोबत आहेत. बघा किती स्ट्रॉंगेस्ट लाईफ झाली. तो स्वतः एक चांगल्या मेटल मध्ये येऊन सॅच्युरेटेड झालेला पर्सन असतो. म्हणून मी असं विचारत असतो नेहमी क्वेश्चनिंग मध्ये लाईफ कुठं जास्त डॅमेज होऊ शकतो. आणि अर्ली एज मधले मुलं असू द्या ते लवकर एक ग्रुप पुढे पास होतात पण त्यांना प्रॉब्लेम पाठीमागच्या रोजचा काही ना काही पेंडिंग ठेवतात आणि तिथे ते अडकतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी मध्ये त्यांना होतं की अनसॅटिस्फाईड क्रिएटिव्हिटी. मी केलं सर ऍक्च्युअली, म्हणजे वडिलांचं सगळं झालं तरी पण मी हे केलं, दुकान बांधलं, मी इस्टॅब्लिश आहे तरी पण मी अजून कुठेतरी त्याच फिलिंग मध्ये आहे की कमतरता आहे, हे आहे ते आहे. कुठेतरी तोच रो अफेक्ट आहे अजून ज्या रो पासून त्यांनी सुरुवात केली, जिथं त्यांनी ते महत्वाचे एलिमेंट सोडून दिले. म्हणून आपण म्हणतो की डिसॅग्रीबल इव्हेंट्स पास्ट मध्ये जाऊन मेडिसिन बघा सगळे मिनरल ग्रुप ते सगळे मॅग्नेशियम परत एकदा नॅट्रम परत एकदा तेच ते त्या रोजची आठवण करून द्या की त्याच त्याच्यामध्ये फील्ड मध्ये मला झालेली जखम आहे. म्हणजे एखादी मॅरिड झालेली आहे, 2 मुलं आहेत आणि त्याचा हजबंड डेथ झालेली आहे, ती नॅट्रमवाली मेडिसिन लेडीज ती 20 वर्षानंतर पण येऊन सांगते की तो जो इव्हेंट आहे ना तो आज सुद्धा बघा तोच रोज सांगायला ती तिथूनच अजून मी केलं हे सगळं पण नाही अजून कम्प्लीट.
जेव्हा तुम्ही नॅटरल येता ना एकदम सॅटिस्फाईड की आताच्या कंडिशनला एकदम सॅटिस्फाईड होऊन जातं, इतका फरक पडतो. म्हणून पिरियोडिक टेबल हे काय आहे म्हणजे जॉन स्कॉटन मी जेव्हा मुंबईमध्ये असाच सेम टाटा मेमोरियल पाऊस पब्लिक जवळपास नाही म्हणलं तरी एक 7-8 देशाचे तिथं डेलिगेट्स होते आणि योगायोगाने तिसऱ्या रूम मध्ये माझी जागा रो थर्ड मी कोणी पण असं बोललं पण सीटा जास्त होते 100 म्हणलं लगेच मेडिसिन पण काढून घेतली असते सरांकडून. सर सांगितले तुम्ही आज इथं सीट जी ग्रहण केलं ना ती सुद्धा तुमच्या पिरियोडिक टेबल नुसारच ग्रहण केलं. म्हणजे जे लवकर उठणारे ते लवकर येऊन बसले, पण पहिले 2 रो आहे ना व्हीआयपी साठी असतात ते लवकर उठव लवकर उठव. म्हणून आमचा पहिला रो मध्ये पहिला नंबर होता. मग सकाळी लवकर उठण्याचा काय फायदा होता ते नंतर कळतंय. पण उठू नाही उठायचं नाही 6 वाजता उठलं तरी लवकरच होतं बरं का. तास उशीर होत नाही ते. हा सुरू करू. नंतर असं म्हणायचं आम्हाला समोर जागाच कळत नाही.